बारामती तालुक्यातील माळेगाव येथील एका डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। या महाविद्यालयातील एका प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। पालक वर्गात संताप आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। नितीन शंकर तावरे असं या आरोपी प्राध्यापकाचं नाव आहे। त्याच्या विरोधात प्राचार्य संदीप रमेश शहा यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नितीन शंकर तावरे या प्राध्यापकानं प्रथम वर्षातील अल्पवयीन विद्यार्थिनींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हॉट्सॲपवर अश्लील संदेश पाठवले। संदेशांना प्रतिसाद न दिल्यास अंतर्गत मूल्यमापनातील 30 गुण न देण्याची धमकी देण्यात आल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। तसंच वर्गात शिकवताना विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श करणं, जवळ जाण्याचा प्रयत्न करणं आणि विरोध केल्यास वर्गात अपमानास्पद वर्तन करणं असे प्रकार हा नराधम शिक्षक 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करत होता असे या तक्रारीत म्हटलंय। व्हॅलेंटाईन्स वीक मध्ये गुलाब, टेडी, चॉकलेट देणं आणि सूचक वक्तव्य करणं असे प्रकारही नितीन तावरे या शिक्षकानं केल्याचं आता समोर आलंय। बारामतीतील महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन घडलेला सगळा प्रकार त्यांच्या समोर मांडला होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेला तात्काळ तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं समजतंय। त्यानंतर पोलिसांनी पॉक्सो सह इतर कलमान्वये आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला। आता पुढील तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत।